रात्री मी इथं थांबलो होतो बालाजी धर्मशाळा या साईडला रेल्वे स्टेशन जवळच समोर राम मंदिर आहे. ते जवळपास सर्वच आपल्याला इथून जवळ पडून जातं. व्यवस्था चांगली 600 रुपयाची रूम आहे. गरम पाणी वगैरे भेटून जातं. महत्त्वाचं त्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये तर तुम्ही या इथे येऊ शकतात. आणि आपली बाईक रेडी आहे. आता 7:39 झालेले आहेत. आता मी इथं नाश्ता वगैरे करतो आणि आज आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो. आपल्या रायडरने चेतकने आपल्याला खूप चांगली साथ दिली. हा आपला चेतक. आणि बघू आज आपण किती अंतर कव्हर करू शकतो. साधारण एक मी शिवपुरीपर्यंतचं टार्गेट ठेवतो 550 किलोमीटरचं. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत आपण घरी पोचू शकतो या हिशोबाने माझा विचार चाललेला आहे. तरी बघतो 550च्या वरती जर झालं तर चांगलंच आहे. येताना जसं मी जास्त वेळ थांबत आलो तसं यावेळेस शक्यतो थांबायचं वेळ नाही यायला पाहिजे. शेवटी किती काही झालं तरी काहीतरी अडचण येतेच किंवा काहीतरी कारणास्तव थांबावंच लागतं. तर बघू आता कसं होतं आपला आजचा प्रवास. चला आपल्या राईडला सुरू करू. आता सुरुवातीला आपण अयोध्यामध्ये नाश्ता करायचा आहे. जर का आता दही जलेबीचा नाश्ता जर का भेटला तर असं सांगतात की अयोध्येत आल्याने दही जलेबी नाही जर का खाल्ली तर काही फायदा नाही. तर आता ते बघू. आणि कानपूर ते लखनौमध्ये आपलं मीटरचं जे रिडिंग आपण ट्रिप जी ठेवली होती ती 0 होऊन गेली होती. आता परतीचा प्रवास सुरू करतो. तर इथून आता परत 0 करून घेतलं मग. कारण तिथं ट्रॉफिकमध्ये ना बटन दाबलं गेलं आणि 0 होऊन गेलं होतं ते. आता 11,277 किलोमीटर आपण अयोध्यात आपण पोचले. तिथं फिरले जे काही 2-4 किलोमीटर 10 किलोमीटर भेटलं असेल ते. आता इथून आपण आता घरापर्यंत किती किलोमीटरमध्ये पोचतो ते आपल्या लक्षात येईल. साधारण 1190 म्हणजे 1200 किलोमीटर होऊन जाईल. कारण की कोणत्या सिटीमध्ये घुसावं लागतं काही वेळेस त्या हिशोबाने. पण एक 1200 किलोमीटरपर्यंत आपला रिटर्नचा प्रवास म्हणजे डेलीचे 600 किलोमीटर तरी व्हायला पाहिजे. आपण उद्या संध्याकाळपर्यंत घरी पोचून जाऊ. ओके. हे माखन आहे फक्त थंडीमध्ये भेटतं. UP साईडलाच भेटतं आपल्याकडे नाही भेटत. 20 रुपयाचं आहे. मी काल पण खाल्लं आज पण खातो. मला आवडलं म्हणून बरं एक देतो. सर्वजण खाता येत नवी प्रवासी नाही तर माखन ट्राय कर. ते आले की जेवणाच्या हाल नको आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय चंद्र भोजनालय जे इकडचे हे राजस्थानी आलं. मी तिथं जेवण केलेलं होतं. काल पराठाच खाल्ला होता. बाकी जेवण वगैरे सर्व चांगलं होतं. इथं येऊ शकतात तुम्ही. कारण आपल्याला काय होऊन जातं इथं नुसतं पोळी भाजी सर्वीकडे पोळी भाजी किंवा ते एक ती थाली सिस्टीम राहते. पण ते तिच्यात पण चण्याचीच आणि आलूची भाजी राहते. मग काही वेळेस आपल्याला एवढं आवडत नसतं तर त्यावेळेस ऑप्शन जर का पाहिलं असेल ते शेजारचं पण त्यांचंच असं ऐकलेलं आहे. तो मी इथं गेलो होतो मारवाडीवाल्याकडे. तर चांगलं जेवण फक्त एवढं आहे की रेट एकदम जास्तच आहे. पोहे 100 रुपये प्लेट म्हणजे विचार करा तुम्ही. इथून सुरुवात आहे. ते मी पराठा खाल्ला. पराठ्याचे जेन्युन होते 80 रुपये काही हरकत नाही पराठ्याला. पराठ्याच्या 80 होते. पण पराठा मस्त होता. मला पराठा आवडला. आणि बाकी इतर लोकांना विचारलं जेवणाच्या बाबतीत तर क्वालिटी चांगली होती. तर तुम्ही इथे येऊ शकता. दही जलेबी. तर ही दही जलेबी खायला आपण आलेलो होतो इथं. आणि हे बघा दही जलेबी बनवत आपली दही जलेबी आणि कचोरी घेतलेली आपण. या बेर ही आपली दही जलेबी. हे होते मोर्या मिष्टान भांडार. दही जलेबी पण ठीकठाक होती. मला कचोरी आवडली. कचोरी आणि ते आलूची सब्जी वगैरे टाकून ती टेस्ट मला चांगलं वाटली. बाकी रेट हे जेन्युन होते की 20 रुपयात कचोरी आणि ती भाजी होती आणि 30 रुपयाची दही जलेबी. व्यवस्थित होतं. नाश्ता बोलून गेला. हा नया घाटकाट रस्ता होतो. इकडे रामपथ आहे. हा पूर्ण मंदिराकडे जाणार आहे ते तिच्यावर आहे. ते काव्य आपलं लता मंगेशकर चौक तो पण आता इथं सरवडा गेलं की लता मंगेशकर चौक आहे. तर चला आता निघू डायरेक्ट आपल्या मार्गावर. आज अयोध्याचं पुन्हा राईड केली आणि मध्ये जेवणाला थांबलो, नाश्त्याला थांबलो. छोटे छोटे असे चहा वगैरेसाठी ब्रेक झाले. गुगलने टाईम सांगितला दादा 9 वाजेपर्यंत मी पुण्याला पोहोचेल. नाही आता
आता झालेला टाईम 8:11. मी जवळपास 8:07 आसपास इथं पोचलो आणि आज आपण टोटल 642 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत अयोध्यावरून गुनापर्यंत. तर तुम्ही रिडीम बघू शकता आणि फक्त ते या हॉटेलला यायचं होतं आपल्याला परत, कारण की इथं आपला आत्तापर्यंतचा स्टे चांगला होता संगीता हॉटेलला गुनाला. तर कोणी मला जर का विचारेल या रूटला कुठे थांबायचं तर मी तर नक्की या संगीता हॉटेलचं नाव सांगेन, कारण की सर्विस एकदम बेस्ट होती. तर चला आपण आता मध्ये बुकिंग वगैरे करू. ही रूम आहे. आता रूममध्ये माझं सामान ठेवला गेल्यानंतरची परिस्थिती. छान टी व्ही वगैरे, मिरर आहे रूममध्ये, बेड वगैरे व्यवस्थित असतं नाही. आणि मी दुसऱ्यांदा आलेलो आहे, म्हणजे क्लीन राहते पूर्णपणे रूम. त्यानंतर टॉयलेट बाथरूम पण व्यवस्थित. मी आता यूज केलेले बाथरूम आंघोळीसाठी पण एकदम क्लीन असतं. तर नक्कीच मी सर्वांना सांगेल कोणी जर का या रूटला आले तर गुना येथे स्टे जर का करणार असाल, गुना जवळ जर का थांबणार असाल किंवा शिवपुरीत थांबणार असाल तर थोडंसं 80 किलोमीटर अगोदर थांबा, पण संगीता हॉटेलला थांबा. त्यांचं फूड क्वालिटी बेस्ट आहे, फूड मेनू चांगला आहे. तर बघा. आणि मेन गोष्ट रूम सर्व्हिस खूप छान आहे. मी आतापर्यंत पुष्कळ हॉटेलला थांबलो, रूम सर्व्हिस व्यवस्थित नसते. मेनू पण छान आहे, डिसेंट प्राईजमध्ये. मित्रांनो, दाल मखनी आणि लच्छा पराठा ऑर्डर केलेला होता इथं संगीता हॉटेलमध्ये. ग्रेव्ही छान आहे, ठीक आहे. दाल मखनी जशी पाहिजे तशी वाटते. आता टेस्ट केल्यावर समजेल छानच असेल असं, कारण की मला लास्ट टाइम बेस्ट आहे. चालेल, मी आता जेवण एन्जॉय करतो.